लास्ट टाइम आपण बघितलं होतं ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स. आज आपण पाहणार आहोत सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स. तर लाईक फ्रॅक्शन्स याच्या आधी आपण बघितलं आहोत. सबट्रॅक्शन इथं दिले डिनॉमिनेटर सेम म्हणजेच काय लाईक फ्रॅक्शन आहे. हे सगळे लाईक फ्रॅक्शनचे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. तिथे काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजेच मायनस करून बघायचं आहे. ठीक आहे, आता आपण एक एक एक्झाम्पल इथे सॉल्व करून बघूयात. मी सगळे एक्झाम्पल्स आधी लिहून घेते. मी प्रॉब्लेम सेट नंबर 21 मधील सगळे एक्झाम्पल्स इथे लिहून घेतलेले आहेत. आता आपण इथं सबट्रॅक्ट करून बघूयात. जसं आपण ॲडिशनमध्ये केलं तसंच जेव्हा लाईक फ्रॅक्शनचे आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा न्यूमरेटरचे फक्त सबट्रॅक्शन करायचं, डिनॉमिनेटर ॲज इट इज बिकॉज इट इज सेम. 5 - 1 डिवायडेड बाय 7 काय येणार आहे. 5 - 1 किती येणार आहे 4/7. इथे 5 - 3 डिवायडेड बाय 8. 5 मधून 3 गेले 2/8. 7 - 2 डिवायडेड बाय 9. 7 - 2 5/9. इथे 8 - 5 डिवायडेड बाय 11. 8 मधून 5 गेलं 3. 3 - 11 3/11. इथे 9 - 4 डिवायडेड बाय 13. 9 मधून 4 गेलं किती येतात 5/13. ते 7 आहे. 7 - 3 डिवायडेड बाय 10. 7 मधून 3 गेलं 4/10. लास्ट 2 एक्झाम्पल्स. 9 - 2 डिवायडेड बाय 12. 9 मधून 2 गेलं 7/12. इथे सुद्धा 10 - 3 डिवायडेड बाय 15. 10 मधून 3 गेले 7/15. अशा प्रकारे फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. तर सेकंड एक्झाम्पल काय आहे ते बघूयात. 7/10 ऑफ अ वॉल इज टू बी पेंटेड. पेंटेड म्हणजे इथं पेंटिंग पूर्ण झालेलं एक वॉल. एका वॉलचा एवढा भाग पूर्ण झालेला आहे. रामू हॅज पेंटेड 4/10 ऑफ इट. हाऊ मच मोर नीड्स टू बी पेंटेड. आता इथं बघा 7/10 हा वॉल पेंट करायचा आहे. टू बी पेंटेड म्हणजे एवढा वॉल आपल्याला रंगवायचा आहे. रामूने काय केलेलं आहे 4/10 रंगवलेला आहे. हाऊ मच मोर नीड्स टू बी पेंटेड. अजून किती रंगवायचा भाग राहिलेला आहे ते आपल्याला सबट्रॅक्शन करून काढायचं आहे. तर इथं काय येणार आहे क्वेश्चन नंबर 2 आन्सर. टोटल वॉल किती रंगवायचे आहे. टोटल वॉल टू बी पेंटेड जी रंगवायची आहे किती रंगवायची आहे 7/10. ठीक आहे. रामू हॅज पेंटेड. रामूने पेंट केलेले पार्ट किती आहे 4/10. आता रिमेनिंग पार्ट टू बी पेंटेड. रिमेनिंग हाऊ मच मोर नीड्स टू बी पेंटेड म्हणजेच रिमेन किंवा लेफ्ट पार्ट आपण लिहूया रिमेनिंग पार्ट. रिमेनिंग वॉल इज इक्वल टू 7/10 - 4/10. 7 - 4 डिवायडेड बाय 10. 7 मधून 4 गेलं 3/10. फायनल आन्सर. Therefore 3/10 of a wall to be painted. आपल्याला रामूला अजून किती भाग रंगवायचा आहे 3/10. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट नंबर 21 सॉल्व केलेला आहे. थँक्यू.